हा व्हिडिओ नाला सोपाऱ्याचा आहे। एका अल्पवयीन मुलीला गाडी चालवताना रस्त्यानं जे पादचारी चालले होते त्यांना त्या गाडीचा धक्का लागला, गंभीर इजा होता होता राहिली, त्यामुळे एका महिलेचा उद्रेक झाला। पहिला हा व्हिडिओ बघा। गलती ऐसा नहीं होती, किसी की जान चली जाती तो वो एक्चुअली अरे चोट लगी तुम्हारी बेटी को, मोबाइल क्यों चला रही थी गाड़ी से? गाड़ी चलाते चलाते एक हाथ से मोबाइल चला रही है और ये वॉक करता हुआ इंसान इसको ठोक दिए। तो ये लड़की है, सुबह का टाइम विरार लिंक रोड पे गाड़ी चलाते चलाते मोबाइल यूज करके इस आदमी को उड़ा दिया है। वॉक कर रहा था, उसको लग गया है पैरों में। इनके घर वाले भी एक्सेप्ट करने वाले हैं और इतना एटीट्यूड में बात कर रहे हैं, इसलिए बार बार बोला जाता है कि बच्चों को गाड़ियां मत दो, अंडर 18 रहते हैं ना, उनको गाड़ी दिया ही नहीं जाना चाहिए। कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? नमस्कार, ड्रायव्हिंग भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कित्येक व्हिडिओ मी पोस्ट केले। ज्याला कोणाला गाडी चालवायची असेल ना, तिने एकतर जिथे तुम्हाला खाली रस्ता असतो ना तिथे शिकवलं पाहिजे, जिथे वर्दळ कमी आहे, वाहतूक कमी आहे, अशा ठिकाणी तुम्ही त्यांना गाडी चालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। दुसरी गोष्ट, तुमच्याकडे जर खुलं मैदान असेल किंवा कुठे निर्माणाधीन रोड असेल किंवा रात्रीच्या वेळेला किंवा पहाटे सकाळी जिथे वाहतूक समस्या कमी असेल तिथे तुम्ही जाऊन त्या नवीन वाहन चालकाला गाडी शिकवली पाहिजे। कारण घरातली गाडी असते आपली खाजगी गाडी, त्याला लेफ्ट साईडला जो बसतो ड्रायव्हरच्या, त्याच्या तिथे आपल्या पायाखाली ना क्लच असतो ना ब्रेक असतो। त्यामुळं अशा गाडी चालवताना खूप सांभाळून चालवली पाहिजे। त्याच्याकडे लर्निंग लायसन असणं खूप गरजेचं आहे आणि त्यांनी गाडी चालवताना मोबाईलच हाताळला नाही पाहिजे। मुळात आपण नवीन आहे आणि नवीन गाडी चालवण्याला मुळात आपण नवीन आहे, गाडी चालवण्याचं शून्य ज्ञान आहे, त्याच्यात आपण मोबाईल वापरतोय म्हणल्यानंतर आता काय बोलायचं। जो शिकवतो त्याने तर कमीत कमी या गोष्टी त्याला सांगणं गरजेचं आहे। बाबा तुम्ही नवीन आहात, गाडी चालवताय, पहिलं तर सीट बेल्ट लावला पाहिजे, मापक गोष्टी त्याला शिकवल्या पाहिजेत। हा राईट टर्न, हा लेफ्ट टर्न, या सगळ्या इंडिकेटर, हेडलाईट, या सगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत। सगळ्यात मोठी गोष्ट, गाडी चालवताना नवीन विद्यार्थ्याला सरळ सांगायचं मोबाईल वापरायचा नाही। या बेसिक गोष्टी पहिलं शिकवणं खूप गरजेचं आहे। बात तो सही है। तुम्ही अशी चुकी करू नका। अल्पवयीन जरी असेल ना तर पहिलं लर्निंग लायसन काढून नंतरच गाडी चालवायला शिकलं पाहिजे। तुमच्याकडे लायसन नाही आणि गाडी चालवण्याचा प्रयत्न करताय, अशा वेळेला जर अपघात जर झाला, अक्षरशः जेलची वारी तुम्हाला करावी लागेल। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है, अरे सर क्या बात। त्यामुळं काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या, वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष न करता गाडी सुरक्षित चालवा। तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा।